नमस्कार. शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकासाठी मुलांची वाढ आणि विकास समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि जे शिक्षक पात्रता परीक्षेची म्हणजे टेटची तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी तर हा विषय अगदी पायाभूत आहे. चला तर मग हा महत्वाचा विषय अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. आपल्याला वर्गात नेहमीच असं चित्र दिसतं नाही का? एकाच वयाची दोन मुलं उंचीने, बोलण्याने किंवा शिकण्याच्या वेगाने किती वेगवेगळी असतात. एक पटकन उंच होतं तर दुसरं जरा लहानच राहतं. एखादं मूल खूप बोलकं असतं तर दुसरं शांत. हा फरक नेमका का असतो? या प्रश्नाचं उत्तर खरं तर दोन शब्दांमध्ये दडलेलं आहे: वाढ आणि विकास. मुलांमधला हा जो काही फरक आपल्याला दिसतो ना, तो समजून घेण्यासाठी हे दोन शब्द म्हणजे आपल्यासाठी दोन महत्वाची साधनं आहेत. आणि आज आपण ह्याच दोन साधनांबद्दल सविस्तर बोलणार आहोत. तर मग सुरुवात करूया या वर्गातल्या कोढ्यापासून. मुलांमधला हा फरक ओळखता येणं हेच एका चांगल्या शिक्षकाचं पहिलं लक्षण आहे. चला, तर सगळ्यात आधी बघूया वाढ म्हणजे नेमकं काय. सोप्या भाषेत सांगायचं तर वाढ म्हणजे शरीरात होणारे असे बदल जे आपण मोजू शकतो. अगदी सेंटीमीटरमध्ये किंवा किलोग्रॅममध्ये. म्हणजे उंची, वजन, आकार हे सगळं वाढीमध्ये येतं. ही एक पूर्णपणे शारीरिक गोष्ट आहे. अगदी सोपी उदाहरणं आहेत बघा. मुलाची उंची वाढते, त्याचं वजन वाढतं, त्याची हाडं मजबूत होतात किंवा एकंदरीतच त्याच्या शरीराचा आकार मोठा होतो. या सगळ्याला आपण शारीरिक वाढ असं म्हणतो. ठीक आहे, मग आता वाढीची काही खास वैशिष्ट्ये समजून घेऊया, ज्यामुळे ही संकल्पना अजून स्पष्ट होईल. वाढीची ही 4 मुख्य वैशिष्ट्ये नेहमी लक्षात ठेवा. पहिलं म्हणजे वाढ मोजता येते. दुसरं, वाढ ही मुख्यत्वे शरीराशी संबंधित असते. तिसरं, आणि हे खूप महत्वाचं आहे, की वाढ एका ठराविक वयानंतर थांबते. आणि चौथं म्हणजे प्रत्येक मुलाच्या वाढीचा वेग हा वेगवेगळा असतो. आता आपण येतोय सगळ्यात महत्वाच्या भागाकडे, वाढ आणि विकास यातला नेमका फरक काय आहे. टेट परीक्षेमध्ये यावर प्रश्न हमखास असतो, त्यामुळे इकडे नीट लक्ष द्या. हा तक्ता बघा, यातून सगळा फरक स्पष्ट होतो. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा: वाढ ही परिमाणात्मक म्हणजे आकड्यांमध्ये मोजता येणारी असते, तर विकास हा गुणात्मक असतो, म्हणजे मुलाच्या समजुतीत, बुद्धीत किंवा त्याच्या भावनांमध्ये होणारा बदल. आपण उंची मोजू शकतो, पण समजूतदारपणा कसा मोजणार? वाढ ही विकासाचाच एक छोटा भाग आहे, पण विकास ही एक मोठी, व्यापक आणि आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे. हा फरक लक्षात ठेवण्यासाठी हे वाक्य अगदी परफेक्ट आहे. जेव्हा मूल उंच होतं, ती झाली त्याची वाढ. पण जेव्हा तेच मूल इतरांच्या भावना समजून घेऊ लागतं, अधिक जबाबदारीने वागू लागतं, तेव्हा तो असतो त्याचा विकास. किती सोपं आहे बघा. बरं, मग मुलाची वाढ नक्की कशावर अवलंबून असते? फक्त चांगल्या खाण्यापिण्यावर? नाही. यामागे अनेक घटक काम करत असतात. चला ते पाहूया. यातले काही घटक तर अंतर्गत असतात, म्हणजे जे मुलासोबतच जन्माला येतात. सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे अनुवंशिकता, म्हणजेच आई-वडिलांकडून मिळालेला वारसा. त्याचबरोबर शरीरातले हॉर्मोन्स, मुलाचं आरोग्य आणि जन्माच्या आधी आईची तब्येत कशी होती, या सगळ्याचा परिणाम वाढीवर होतो. यालाच आपण नेचर म्हणतो. आणि मग येतात बाह्य घटक, ज्याला आपण नर्चर म्हणतो. यात मुलाला मिळणारं पोषण, स्वच्छ पर्यावरण आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरातलं वातावरण येतं. घरात जर प्रेमळ आणि सुरक्षित वातावरण असेल तर त्याचा खूप चांगला परिणाम होतो. याउलट सततचं ताण किंवा भीती वाढीसाठी हानिकारक ठरू शकते. एक गोष्ट लक्षात घ्या: नेचर आणि नर्चर हे दोन्ही मिळून काम करतात. ठीक आहे, आपण वाढ आणि विकास समजून घेतला, त्यावर परिणाम करणारे घटकही पाहिले. पण एक शिक्षक म्हणून आपल्याला या सगळ्याचा काय उपयोग? हे ज्ञान आपल्यासाठी इतकं महत्वाचं का आहे? सगळ्यात महत्वाची गोष्ट जी प्रत्येक शिक्षकाने लक्षात ठेवली पाहिजे ती ही आहे: प्रत्येक मुलाचा वाढण्याचा वेग वेगळा असतो. त्यामुळे वर्गात मुलांची एकमेकांशी तुलना करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. आपलं काम तुलना करणं नाही, तर प्रत्येक मुलातील वैयक्तिक भेद समजून घेऊन त्याचा आदर करणं आहे. हे ज्ञान आपल्याला वर्गात प्रत्यक्ष कसं उपयोगी पडतं? तर बघा, यामुळे आपल्याला मुलाची शारीरिक आणि मानसिक स्थिती समजते. एखादं मूल वर्गात का थकतंय किंवा त्याचं लक्ष का लागत नाही, यामागचं कारण आपल्याला शोधता येतं. आणि त्यानुसार आपण आपल्या शिकवण्याच्या पद्धतीत बदल करू शकतो. थोडक्यात हे ज्ञान आपल्याला प्रत्येक मुलाची गरज ओळखायला शिकवतं. चला, परीक्षेसाठी जाता जाता हे 4 मुद्दे पक्के लक्षात ठेवूया. पहिलं, वाढ ही परिमाणात्मक आणि मोजता येणारी आहे. दुसरं, विकास हा गुणात्मक आणि सर्वांगीण असतो.
तिसरं, वाढीवर परिणाम करणारे महत्त्वाचे घटक म्हणजे आनुवंशिकता आणि पोषण. आणि चौथं, शिक्षकाचं अंतिम ध्येय हे प्रत्येक मुलाची वैयक्तिक गरज समजून घेणं आहे. आणि जाता जाता एक प्रश्न स्वतःला विचारा. आज आपण जे काही शिकलो त्यामुळे भविष्यात आपण आपल्या विद्यार्थ्यांकडे अधिक सहानुभूतीने आणि अधिक समजुतीने पाहू शकू का? या ज्ञानामुळे आपल्या दृष्टिकोनात काय बदल होईल यावर नक्की विचार करा.